नांदगाव तालुक्यातील एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार. अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची दिली धमकी. नांदगाव तालुका हादरला. नांदगाव तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात घडलेल्या एका गावात धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वीच्या ओळखीतून आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यानंतर घडलेल्या घटनांनी अनेकांच्या अंगावर काटा आणला. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी सूरज चव्हाण हा दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी तिच्या घरी आला. घराशेजारी कोणी नसल्याची संधी साधत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच न थांबता हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने सांगितले आहे. आरोपीने पीडित मुलीच्या विवाहासाठी बोलणी सुरू असलेल्या ठिकाणी असे सांगितले की या मुलीचे आणि माझे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध आहेत, तसेच आमचे शारीरिक संबंध देखील आहेत, असे धमकावून सांगितले. तू जर या मुलीशी लग्न केले तर तुला जीवे ठार मारेल अशी धमकी देण्यात आली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 207/2026 भारतीय न्याय संहिता कलम 64, 78, 351, 2, 3, 4 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नांदगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी वेगाने चक्र फिरवत आरोपी सूरज चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.